शतकानुशतके अव्याहतपणे वाहणाऱ्या या जीवनदायी नद्यांनी या भरतभूमीवर संस्कृतीची समृद्धी फुलवली. इथल्या भरतपुत्रांच्या मनांना सधनता आणली. भरतपुत्रांनी घडवला भारतवर्षाचा इतिहास. या नद्यांनी पाहिलाय तो इतिहास जो या नद्यांच्या काठावर राहणाऱ्या भारतभूच्या सुपुत्रांनी घडवला इतिहास. सादर आहे महाराष्ट्रातील कृष्णा कोयना भागात लिहिला गेलेला इतिहास. एक सामान्यातल्या असामान्याची यशोगाथा. इतिहासाचं एक पान. बाळासाहेब. लोकनेते बाळासाहेब देसाई. बाळासाहेब देसाई यांचे संपूर्ण नाव दौलतराव श्रीपतराव देसाई होते. त्यांचा जन्म 10 मार्च 1910 रोजी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील विहे या गावात झाला. बाळासाहेब अवघे 1.5 वर्षाचे असताना त्याच्या आईचे निधन झाले. लहानपणापासूनच बाळासाहेबांना कठीण परिस्थितीशी सामना करावा लागला. इंग्रजी इयत्ता 4मध्ये बाळासाहेबांनी 150 विद्यार्थ्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या या हुशारीमुळे त्यांना प्रिन्स शिवाजी वसतिगृहात प्रवेश मिळाला. पुढे उच्च शिक्षण होईपर्यंत बाळासाहेब तिथेच शिकले. उच्च शिक्षणानंतर त्यांनी LLB ही पदवी संपादन केली. सन 1937 मध्ये बाळासाहेब देसाई यांचा विवाह करवीर पीठाचे क्षात्र जगद्गुरू सदाशिव पाटील यांचे भाऊ दाजीराव पाटील यांच्या कन्या वत्सला देवी यांच्याशी झाला. सन 1939 मध्ये बाळासाहेब लोकल बोर्डाचे सदस्य बनले आणि त्यानंतर 1941 ते 1952 या दरम्यान ते लोकल बोर्डाचे अध्यक्ष बनले. त्यांची राजकीय घोडदौड पुढे अशीच चालू राहिली. 1952 आणि 1957 सलग 2 वेळा ते पाटण मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले. पुढे 1957 बांधकाम मंत्री, 1978 ते 1979 कृषी मंत्री झाले, तसेच विधानसभा अध्यक्ष झाले. कृषी मंत्री असताना कशेल त्याची जमीन या दृष्टिकोनातून त्यांनी शेतीमध्ये सुधारणा आणण्यासाठी अनेक विविध योजना, विहीर खुदाई, पाणी उपसण्यासाठी तगाईवर इंजिन देणे, नव्या जातीच्या पिकांचे संशोधन, अन्नधान्य, कडधान्य, फळबाग व नगदी पिके वाढवणे या सर्व सोयीसुविधा व योजना राबवल्या. जून 1963 मध्ये बाळासाहेब देसाई यांनी कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयाची स्थापना केली. साठी EBCची सवलत त्यांनी मिळवून दिली. आणि आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेत त्यांनी अत्यंत महत्त्वाची कामगिरी पार पाडली. गेटवे ऑफ इंडियामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याची कल्पना निघाली आणि त्याला विरोध सुरू झाला या गुजराती मंत्र्यांचा, इतरांचा. आणि त्यावेळेला त्यांनी ते दावून धरलं आणि कुठल्याही परिस्थितीत गेटवेवर आज जो प्रचंड पुतळा तिथं दिसतो तो त्यांनी प्रेस्टीज पॉईंट करून त्या ठिकाणी तो पुतळा उभा केला. साताऱ्यामध्ये कुष्ठरोग्यांच्यासाठी एक दवाखाना सुरू केला, आयुर्वेदिक फार्मसी सुरू केली, कोयना धरण मंजुरीसाठी त्यावेळेला यशवंतरावांना त्यांनी अतिशय मदत केली. आणि ते जिल्ह्यातलंच धरण असल्यामुळं त्यामध्ये त्यांनी अग्रभागानं भाग घेतला. पुणे, नागपूर, औरंगाबाद, सध्याचे संभाजीनगर इत्यादी जिल्ह्यामध्ये नव्या पोलीस आयुक्तालयांची निर्मिती केली. 1957 ते 1960 या दरम्यान बाळासाहेब बांधकाम खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. अर्थसंकल्प सादर करत असताना रस्ते खर्चातील 16 कोटीमधील 14 कोटी ज्यावेळी गुजरातकडे वळवण्यात येणार असल्याचे व महाराष्ट्राच्या वाट्याला केवळ 2 कोटी येणार असल्याचे सांगण्यात आले, तसेच गुजरातमधील पाटबंधारे कालव्यांची कामे व शोभिवंत फरशी बसवून घेण्याचे ठरले, तेव्हा बाळासाहेबांनी महाराष्ट्रावर होणारा अन्याय जनतेसमोर मांडला आणि त्यानंतरच परिणामी महाराष्ट्रातील रस्त्यांसाठी 14 कोटी रुपये जाहीर करण्यात आले. बाळासाहेब देसाई यांच्या नेतृत्वाखाली मुंबई गोवा हमरस्ता, भुई, बावडा, करूड यासारखे घाटाचे रस्ते, किल्ले, खेड्याकडे जाणारे रस्ते, पूल, कालवे इत्यादी प्रकल्प पार पाडण्यात आले. इतकेच नव्हे तर कोयना धरण योजनेला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी बाळासाहेब यांनी पुढाकार घेतला होता. दिनांक 11 डिसेंबर 1967 रोजी ज्यावेळी भूकंप झाला तेव्हा तिथली परिस्थिती अत्यंत नाजूक होती. त्यावेळी बाळासाहेब देसाई यांनी अत्यंत संयमाने योग्य ती पावले उचलली. या भूकंपग्रस्तांना सर्व स्तरावरून मदत मिळवून दिली.